आणखी एक बातमी, अकलूजमधल्या अश्व प्रदर्शनाला हैदराबादच्या नवाबांनी हजेरी लावली आहे। भारतभरातून अश्वांचं संगोपन करणारे स्टर्ड फार्मचे मालक या अश्व प्रदर्शनामध्ये आलेत। तर चांगल्या प्रकारच्या मारवाडी जातीच्या अश्वांची निर्मिती व्हावी हा अश्व प्रदर्शन भरवण्याचा हेतू असल्याचं प्रदर्शनासाठी आलेले निरीक्षक सांगतात। काय नक्की कशी आहे ही स्पर्धा, काय कॅटेगरी असणार आहेत, कशा पद्धतीने घेतली जाते? तर तुम्ही 3 प्रश्न एकदम विचारलेत की काय आहे स्पर्धा, कॅटेगरी काय आहे आणि काय बघितलं तर स्पर्धा ही मारवाडी घोड्यांची आहे। जे राजस्थानचं बेस आहे मारवाडी घोड्यांचं, ते आपल्याला प्रमोट करायसाठी धवलदादांनी एक चांगलं मोठं पाऊल उचललं, त्यासाठी त्यांचं थँक्यू म्हणतो। त्याची स्पर्धा आहे मारवाडी घोड्यांची। दुसरी कॅटेगरी म्हणजे आदत, 2 दात आणि परिपक्व, म्हणजे 3 कॅटेगरी आहेत। नरांमध्ये 3, माद्यांमध्ये 3। तिसरी गोष्ट आपण इथं प्युअर टू टाईप, ट्रू टू टाईप, प्युरिटी, हे मारवाडी घोड्यांची प्युरिटी आहे ते पाहण्यासाठी आपण काम करत आहे। कशा पद्धतीने निगा राखली जाते घोड्यांची, काय काय खुबी असतात, काय वैशिष्ट्य असतात? आता हे उत्तर द्यायला तुम्हाला 2 तास कमी होतील, पण घोड्यांची काळजी म्हणजे तुम्हाला म्हटलं तर एक चांगला तबेला चालवायसाठी तुम्हाला यू शुड हॅव, म्हणजे तुमच्याकडे धन दौलत, पैसे, मन सगळंच दिलं तर ते होणार आहे। एक तुम्ही नुसते पैसे दिले तर होणार नाही, नुसतं मन लावलं तर होणार नाही, वेळ बी द्यायला हवा। 3 गोष्टी एकदम दिल्या तर हे निगा होईल, एक गोष्टीने होत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं घोड्यावरचं प्रेम हे हवं। किती घोडे आले आहेत आणि कशा पद्धतीने ते सांगा। किती घोडे आले आहेत, कशा पद्धतीने त्यांचं सिलेक्शन होणार आहे? आता आपल्याकडे यावर्षी या 7व्या शोला जवळजवळ प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपल्याकडे 20 ते 25च्या आसपास कॅटेगरीज आहे। 6 कॅटेगरीज, त्यामध्ये 20 ते 25 एंट्रीज आहेत। म्हणजे ह्या एंट्रीज कमीत कमी 125-150च्या आसपास जातात। संबंध भारतामधून आपल्याकडे घोडे येतात, कारण पंजाब, राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटका, तेलंगणा आणि अख्ख्या महाराष्ट्रातले असे सगळीकडनं नामांकित असे जे ब्रीडर्स आहेत ते आपल्याकडे घोडे घेऊन येतात। तर जवळजवळ 125-150 घोडे आपल्याकडे येतील, कारण आत्ता आलेले घोडे यात व्यतिरिक्तही रात्री घोडे येतील, कारण उद्या काही वेगळ्या कॅटेगरीच्या रिंग्स असतात, त्यामुळे रात्री बरेचसे घोडे येतात अजून पण, तर ते चालू राहील अजून। पॉईंट्स देत आहे, काय बघून देत आहे पॉईंट्स, कारण नक्की काय बेसिक बघितलं काय असतं त्यामध्ये कॅटेगरीज केलेल्या आहेत की घोड्याच्या, आता आपण म्हणतो नेक, इयर्स, लेग्स, बॉडी लाईन, टाईप, हे 5 कॅटेगरीज आहेत। म्हणजे त्यामध्ये सगळं डिफाईन होतं की टाईप म्हणजे ट्रू टू टाईप आहे का, बॉडी लाईन म्हणजे बॉडी स्ट्रक्चर त्याचं तसं बसतं का, ट्रू टू टाईपचं जे स्ट्रक्चर त्या स्ट्रक्चरमध्ये बसतं। तसंच कान हे मारवाडी घोड्यांचा म्हणजे हे सिग्नेचर आहे, त्यासाठी ते ओळखले जातात। मग ते परफेक्ट आहेत का, मग त्या नियर टू परफेक्शन जे असेल त्याला आपण मार्क्स देतो। संपूर्ण भारतभरातून इथं आलेले आहेत, मारवाडी पद्धतीचे घोडे आहेत आणि त्यांचे एकंदरीत 2 राऊंड होत आहेत आणि हे जजेस त्यांना जे मार्क्स देत आहेत त्याच्यावर त्यांचं जे आहे बक्षीस किंवा त्यांचे नंबर हे ठरत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, अकलूज।